जर तू तुमच्याजवळ कुठली सुपर पॉवर असती तर ती कोणती सुपर पॉवर असती? तुम्हाला कुठली सुपर पॉवर पाहिजे एक्सपिरियन्स करायला? असं. हा. आणि का टाइम म्हणजे सर्वर. असं तरी सांगा. माझ्याकडे सुपर पॉवर पाहिजे होती. एक असं केलं की पित्त संपलं, ऍसिडिटी संपली असं केलं. चालते की. काय अवघड होते इथं. म्हणजे इनो म्हणायचं त्याला. इनो इनो हे छे लोक काम सेकंड. करत नसतं. हे लोक काम करत नाही. माझ्याकडे जर मला पाहिजे असेल सुपर पॉवर तर म्हणजे मला पाहिजे तेव्हा टाइम स्टॉप करता आला पाहिजे. तर डायरेक्ट स्टॉपच का? हा स्टॉप का फक्त? रिवाइंड स्टॉप का म्हणजे नाही? नाही, रिवाइंड पण नको, स्टॉप करता आलं पाहिजे. जसे म्हणजे त्यावेळी मी म्हणजे फिरू शकतो इकडे तिकडे किंवा मनासारख्या गोष्टी करू शकतो. कुठे मॉलमध्ये जा, हे कर ते, म्हणजे यासाठी पाहिजे. म्हणजे असं काही एवढं हे नाही. किंवा Stop का शिकू करा? शकतो मी 6 वर्ष वगैरे थांबून. आहे चालू टाइमच जायचं. नाही, स्टॉप का म्हणजे डिस्टर्ब नाही कोणाचा. डिस्टर्ब नाही कोणाचा, बरोबर. काहीच मी नाही, सांगू का मीच माझं? एकटा. हा. मिस्टर इंडिया इनविजिबल बाई. कधी पण कुठे पण मी जाणार, काय पण बघणार. कधी कुठे पण मी कोणाला काय शाळेत घेणार. सगळ्या पॉवर पिक आहेत डायरेक्ट. हे जे असले मिस्टर इंडिया असली काय पण करू शकतो ना ऑब्विसली बाई. आता माणूसच दिसत नाही, तू जा की काय चोरी करणं चोरी कर, बँकेत जा, बँकेत पैसे घे, काय पाहिजे लाल कर. चष्म्यात दिसतोय खरं तो. त्यामध्ये टाइम स्टॉप करून तू काही पण करू शकतो ना, बँकेत वगैरे जाऊ शकतो, सगळीच गोष्टी थांबलेली. हो, पण चालू स्थितीत बघण्याची मजा येते, थांबल्या स्थितीत बघण्यात मजा येते. वर्क इन प्रोग्रेस पाहिजे रे. अच्छा. बडे तेज हो रहे हो. रहा नाही जाता, तेवढं पियायची. माझ्यासाठी एक सुपर पॉवर म्हणजे जे प्रोफेसर एक्स माहिती आहे का सगळ्यांना? नाही, थोडी आयडिया. एक्सपेरिमेंट म्हणजे सगळं X-Men घेते. त्याच्याजवळ X-Men काही जे काय काय पॉवर होते ते सगळं पाहिजे मला. जसं की प्रोफेसर एक्स कडे जे पॉवर होती माहित काय ते माइंड तो माइंड Mind रीड करू control. शकत होता, माइंड कंट्रोल करू शकत होता. परत सगळ्यांमध्ये तो असं म्हणजे असं तो कुठं पण बसून कुणाचे पण माइंड रीड करू शकत असतोय सेरिब्रो मधून बसून. आणि जीनियस पण असतोय तो वेगळाच. म्हणजे तो स्वतः आणि तो हँक बरोबर, हँकच असं ना नाव त्याचं बीस्टचं. लांडगा. ते बीस्ट बरोबर मिळून सेरिब्रो बनवतो. त्याची पॉवर पाहिजे मला. माइंड रीड करण्याची आणि कंट्रोल. नाईस. माइंड कंट्रोल आणि माइंड रीड. कारण एक तर मला लोकांचं लोकांच्यावर बोलायला आवडत नाही. माइंड मध्ये त्याच्या माइंड मध्ये काय ते मीतून असं करून विचार करून त्याचं काय डोक्यात चालू असं वर करून झूम करणार, असं करून आवाज वाढवणार, आवाज कमी करणार माइंडनं. सेरिब्रो जर बांधायला आला तर मी करेन. इथं बसून शैलेश काय करायला, शैलेश माईक बंद करून मी म्हणणार शैलेश मिस्टर इंडिया झालाय. शैलेश दिसत नाही कुठला शैलेश. शैलेशच्या डोक्यात जाऊन मी शैलेशच्या डोळ्यातून बघणार काय चालू. अरे बापरे. मग तर काय विषय, मग काय, मग तू मग रात्रभर झोपणार नाही, मग काय विषय नाही. सुपर पॉवर मला एकच सुपर पॉवर वाटत आता. असा एक इन्सिडेंट झाला 2003च्या आसपास, काहीतरी 2003 का 2004 मध्ये. मी वाचलेली न्यूज आहे की एक व्यक्ती आला असा अचानक फायनान्शियल मार्केटमध्ये की ज्याने $1 पासून डायरेक्ट $1 बिलियन काहीतरी कमवले. ज्याला माहिती होतं सगळ्या मूव्ज मार्केट मधल्या, किंवा मार्केट कुठं ना कुठं किती पॉईंट चढलं, किती पॉईंट उतरलं परत. त्याने तेवढ्या एक ठराविक पिरियड मध्ये 20 का 22 दिवसात काहीतरी एवढे ट्रान्झॅक्शन केले की डायरेक्ट $1 $1 बिलियन पर्यंत गेला कम्प्लीट. तो भयानक. अशी पॉवर यायला पाहिजे असं वाटतंय. स्टॉपेबल. आणि नंतर तो गायब पण झाला, कोणाला माहितीच नाही हा कोण होता माणूस, काय केलं त्यांनी, काय एवढं डायरेक्ट.
तो जे आता बोल फॅटमॅनच्या सिरीज मध्ये नाही का, फॅटमॅन मध्ये म्हणत नाही का तो की व्हॉट इज युअर सुपर पॉवर, आय एम रिच म्हणत नाही का तो. रिच पण रिच असणं पण सुपर पॉवरच आहे भाई आजकाल. रिच होणं अल्टिमेट सुपर पॉवर आहे. सुपर पॉवर इन रिअल लाईफ आहे ती. हो